चला, आपला 2 दिवस झाले व्हिडिओ असताना सुद्धा आलेला नाही, कारण व्हिडिओ एडिटच करणं झालं नाही. एकत्र करून ठेवला पण बोलणं नाही झालं, त्याच्यापासून व्हिडिओ पाठवता नाही आला. तर असो, ही हम्पीमधलेच व्हिडिओ आहेत. हम्पीमधला अजून एक व्हिडिओ आहे. 3 व्हिडिओ एकाच दिवशी झाले होते, कारण एकाच दिवशी आम्ही 2-4 ठिकाण फिरलो होतो, त्याच्यामुळे मग थोडे व्हिडिओ घेण्यात आले होते. तर हे दुसऱ्या ठिकाणचं दृश्य आहे. एवढं छान होतं ना इथं, खूप म्हणजे खूप छान होतं. आणि इथं खायला पण होतं. म्हणजे आता आम्ही चाललो होतो विजय विठ्ठल नगरमध्ये, म्हणजेच विठ्ठलाचं मंदिर होतं इथं, जुनं पंढरपूर म्हणता येईल. तर तिथं आम्ही चाललो होतो. तर त्याच्या अगोदर ना इथं खायला घेतलं होतं. पिऊ रडत होती, त्याच्यासाठी ना कलिंगड घेतलं होतं. तर किती छोटं कलिंगड होतं, प्लेटा एवढंच. तर तेच कलिंगड 20 रुपयाला होतं इथं. तर एकानं घेतले ना, मग सगळेच एक एक घ्यायला चालू केलं. त्याच्यामुळे मग आम्ही ते खाल्लो. आणि इथं गाड्या होत्या, खूप छान गाड्या होत्या. तर त्या गाडीमध्ये बसलो. त्याला होतं 30 रुपये तिकीट होतं. फक्त 2 किलोमीटर असेल जायचं. तर तेवढ्या वेळातच आम्हाला तिकीट होतं. तर त्यात बसून गेलो, कारण चलत जाणं पॉसिबल नव्हतं, लांब होतं. त्याच्यामुळे मग आम्ही त्या गाडीत बसून गेलो. गाडी खूप छान होती. तर बघा, तुम्हाला दिसत असेल गाडी किती छान आहे, काय आहे. सगळ्यांनी टोप्या वगैरे घेतल्या होत्या. भारी लुक आला होता सगळ्यांचाच. कारण बाहेर फिरायला आलं ना, घरून काही तयारी नसली ना, तर इथं आलं ना तर सगळंच कोण काय घ्यायला सुरुवात करतं. आणि इथली जी स्पेशालिटी आहे ना, म्हणजे आम्ही जिथं चाललो आहे तिथं इतके छान विणकामाच्या म्हणजे पेट्या वगैरे, म्हणजे दगडाचं छोट्या वस्तू ते बनवलेलं इतकं छान आहे ना इथं. पण महाग आहे, बाप रे बाप, खूप महाग आहे इथं. पुढे दिसेलच तुम्हाला आता. चल बाजार आहे, कसला विठ्ठल बाजार असेल इथं. ते पण ते फोटो देत नव्हते. तर इथल्या मंदिरात ना विठ्ठलाची मूर्ती जिथं ठेवली होती, तर त्यांचा खाली जिथं उभारली होती तर त्याचा मोठा दगड आहे. तिथं पायाचा पण निशाण आहे तिथं, विठ्ठल रुक्माईचं. तर तशीच मंदिरातली मूर्ती उचलून महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच पंढरपुरामध्ये नेऊन ठेवली होती. पण देव इथं नाही तरीसुद्धा अजून पण विठ्ठल मंदिर म्हणूनच ओळखलं जातो, देव नाही तरीसुद्धा. आणि इथली एक स्पेशालिटी आहे, इथले जे खांब आहेत ना, तर संगीत खांब नावानं म्हणजे अजून पण काय म्हणतात त्याला, ओळखलं जातं. आणि त्या मंदिरातून बाहेर आलं ना, तर आपल्या 50च्या नोटावर जो निशाण आहे, रथ म्हणतात त्याला, तर तो रथ इथं बाहेर आहे, मंदिराच्या बाहेर. मला पहिलं विचार यायचा की ह्याच्या नोटावर जे चित्र आहे ते कुठलं असेल माहीत नव्हतं की हम्पीमध्येच आहे ना, आम्ही तिथं जाणार आहोत म्हणून माहीत नव्हतं. पण आम्ही जेव्हा बघितलं ना, तेव्हा आम्हाला शॉक झालो की आम्ही त्या ठिकाणी आलो आहे. 50च्या नोटावर जे चित्र आहे ते त्या ठिकाणी आलो आहे, आम्हाला असं वाटलं. तर इथले प्रत्येक खांबामध्ये ना तबला पेटी वाजवलेला आवाज येतो आहे. पण तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं, नंतर माहिती झालं. असं हात वाजवलं ना तर संगीताचे आवाज येतात तिथून, नंतर आम्हाला कळालं. पण संगीत खांब म्हणून ओळखले जाते इथं. तर छान असं मंदिर आहे, खूप छान. एकदा तरी नक्की तर बघायला जावं असं मला तर वाटतं, कारण मी पण फर्स्ट टाईम गेली होती. त्याच्यामुळे मग तुम्हाला मी सांगते आता की तुम्ही पण एकदा तरी नक्की हम्पीला जाऊन या, कारण तिथं बघण्यासारखं खूप आहे. तर किती छान म्हणजे कलाकौशल्य केलेलं आहे, दगडावर दगडकाम केलेलं आहे हातानं. कुठंच तुम्हाला सिमेंट वाळूचं तर बांधकाम दिसणार नाही. बघल तिथं फक्त आणि फक्त दगडाचंच दिसणार आहे इकडं. प्रत्येक ठिकाणी दगडाच्या बांधकामाशिवाय तर दुसरे बांधकाम नाही तिथं. तर दगडाचं सुद्धा बांधकाम कसं आहे, हातानं कोरलेलं आहे आयत्या दगडामध्ये. एवढं छान आहे ना, खरंच खूप छान बघण्यासारखं आहे इथं.
तर इथे ना बाहेरच आमचा खूप वेळ गेला बघण्यामध्ये. बाहेरच खूप फोटोशूट केले, खूप असे व्हिडिओ केले. बाहेर इतका टाईम गेला ना, तर मध्ये लवकर गेलोच नाही आम्ही. एवढं बाहेरच आम्हाला छान वाटत होतं इथं. आणि खूप मोठं मंदिर होतं विठ्ठलाचं. विठ्ठल नाही तरीसुद्धा विजय विठ्ठल मंदिर असं ओळखलं जातं इथं. म्हणजे विजयनगर आहे पूर्ण. त्याच्यामुळे ज्या पण मूर्त्या आहेत त्याच्यावर प्रत्येकावर विजय 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 असं नाव टाकलेलं होतं. नंतर आम्हाला कळालं की तिथल्या म्हणजे एरियाचं नाव आहे विजयनगर म्हणून. तिथे एक राजा होता, त्या राजाचं नाव पण विजय महाराज असं काहीतरी नाव होतं. तर त्याच्या नावावरूनच नगर पडलं होतं इथलं. तर आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये बघण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते मी. कुठे आहेत माणसं, कुठे दिसायलेत तुला? आता एक जण इथून चल भीती वाटायली. कसलं डेंजर आहे अगो. बाई कसलं दिसायले ग. किती बक्कास वाटतंय. हा ना, इथं जर मूर्ती असते तर कसलं भारी वाटलं. गजबज वाटलं. हा ना. का बरं मी यायचं गं इथं मूर्ती? आता आपल्या इकडे आली नाही. कुठले आहे तुम्ही? लातूर. ही मूर्ती पंढरपूरला आता. हो, ही घरची मूर्ती आपल्या आहे इकडे ना, जायचं. ती इथली आहे. हा बघ. बाई तांदूळ ठेवली होती ना तिकडली. तिकडली तिथं आणून ठेवली होती. ती इथली नाही ती. मेन इथंच होती ना पहिली. ती इथं होती. हा इथंच होती पण मेन बघ. तर मंदिर बघून बाहेर आलो ना, तर इथं खाली भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या आणि त्याच्यामध्ये खूप अंधार होता. आम्हाला वाटलं इथं माणसांचा कुणाचा वावर नाही काही की. वाकून बघितलं तर बॅटरी दिसली मोबाईलची. मला वाटलं की शिवानी कोण आहे इथं, की तेव्हा नंतर आम्हाला कळालं की आमचा भाऊच होता तिथं. एकटाच गेला होता. पण भीती वाटण्यासारखं असं काही नव्हतं. पण पहिल्यांदा आपण जेव्हा बघतो ना, म्हणजे जेव्हा भुयारामध्ये जाऊन अंधार बघतो तेव्हा भीती वाटते कोणाला पण. देवाचं मंदिर असलं तरीसुद्धा खूप छान होतं. आज जर इथं देव असला असता तर कायापालट झाली असती ह्या मंदिराची. किती छान दृश्य वाटलं असतं. आणि आयुष्यात जे पण कोणी मंदिरात येईल ना, तर त्याला इथून जाऊ वाटलं नसतं. एवढं छान मंदिर आहे. पंढरपुरामधलं पण मंदिर खूप छान आहे. पण इथलं मंदिर जे आहे ना, ते खूप प्राचीन काळातलं आहे. त्याच्यामुळे इथं खूपच भारी वाटलं असतं असं मला तर वाटतं इथं. पण आता पंढरपुरालाच तिथं जाऊन बसायचं होतं, म्हणजे आपल्या विठ्ठलाला तिथं जाऊन बसायचं होतं. त्याच्यामुळे हे कदाचित मंदिर सोडलं असेल. पण देव नाही तरीसुद्धा देवाचं वास्तव्य अजून इथे आहे. त्याच्यामुळे लोक आवर्जून बघायला पण येतात आणि विठ्ठल मंदिरानंच ओळखलं जातो मंदिर हे. तर असो, आता आम्ही पूर्ण खालचं बघितलो भुयारातलं आणि मग वरी आलो आहे आता. खाली मंदिर कसलं आहे खाली सगळं. छत्रपती राजेंद्र तिथलं आहे तसं. निजामाने केलं मुस्लिमांचं आक्रमण झालं. रुक्मिणीला विठ्ठलला उचलेल तेवढेच पाय म्हणजे पाय आहेत. तिथून असाच तिकडे आलेला आहे. तशी मूर्ती कुठून नेलेली आहे. बघताय आपल्यासाठी बघताय काय आमची ही सुद्धा चर्चा चालू होती की मूर्ती कशी वाचवली असेल तेव्हाच्या लोकांनी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथून मूर्ती उचलली होती, तर कशी तेव्हा वाचवली असेल. आणि इथं ना फॉरेनचे खूप सारे लोक आले होते इथं. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे केला, कारण खूप सारे त्यांच्यासोबत फोटोशूट करत होते. त्याच्यामुळे आम्ही पण केला. बाय बाय. चाललो आता बाय. हंपीला आलोय आज आम्ही. इच्छा होती काय हंपीलायची म्हणजे ते 50च्या नोटावरचं चित्र नेमकं कुठं आहे बघण्याचं. बघायचं पण 50च्या नोटावरलं चिन्ह. आमच्यात ना एकदा जाऊन आले तिथे फोटो टाकले स्टेटसला. हे रस्त्यानं आपण चाललेलो आता. हा दिस नाही जातून केल्या. बघ बरं आता इथं चांगलं वाटायला भडक चेहरा होते माझा. आता दिसायला जरा बरा चेहरा.
आज ड्रेसच धुवून आला माझ्या अंगावर. हा मस्त काढली. अरे काय तर तुम्हाला मगाशी बोलले होते की मी तुम्हाला शॉपिंग दाखवेल पुढे चालून. आम्ही काही घेतलं नाही, फक्त बघत होतो, कारण इतकं छान छान होतं ना इथं. खूप छान हातानं कोरीव काम केलेलं होतं इथे. एक ताई करत पण होत्या हातानं, त्याच्यामुळे याचे भाव एवढे होते ना, आभाळाला टेकलेले हात म्हणता, म्हणजे आभाळाला टेकलेला भाव म्हणता येईल इथं. छोटी जरी वस्तू घ्यायची म्हणली ना तर 400-500 रुपये होते, पण वस्तू पण तशीच होती त्याच्यामुळे. पण मिडल क्लास लोकांसाठी पॉसिबल नाही तेवढं महाग घेणं. एक पर्स जरी विचारली ना आम्ही तर 800-900-1000 रुपये अशी किंमत होती. छोट्या छोट्याच पर्स होत्या, पण खूप छान होतं. पण महाग खूप होतं, त्याच्यामुळे आम्ही कोणीच काही घेतलं नाही. कारण आता भले आपल्याला घेऊ वाटतं, पण नंतर त्याचा वापर होत नाही पाहिजे तसा. अवघड न्यायचा आणि घरात कपाटात ठेवायचं असं मला वाटलं, त्याच्यामुळे घेतलं काहीच नाही. पण सगळं वेगळंच होतं ते आपल्याला, म्हणजे आम्हाला असं घ्यावं असं तर काही वाटलं नाही इथं, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. फक्त एक मूर्ती छान होती. तर बघा इथं कोरीव काम चालू आहे ह्या ताईचं हातावर. तर एवढं हातावर केलं आहे म्हणल्यावर त्याचा तर भाव असणारच, कारण त्यांचं पण कष्ट असतं भरपूर. म्हणून मग आम्ही फक्त बघितलो, घेतलं काहीच नाही. आणि तिथून आलो नाश्ता करायला, कारण आमचा अख्खा दिवस गेला होता फिरण्यामध्येच. म्हणून म्हणलं चला थोडासा नाश्ता करू इथं. तर इथं आम्ही काय घ्यायचं विचार करत होतो. पण बाळूनं इडली सांबारचं प्लेट घेतलं, आम्ही राईस घेतला, आणि कोणी आईस्क्रीम घेतलं, कोणी काय घेतलं. सगळ्यांचा नाश्ता झाला छान असा. आणि मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी, पुढे जाण्यासाठी. कारण जायच्या अगोदर म्हणलं जेवायला तर थांबायलाच पाहिजे, कारण त्या नाश्त्यावर काही कोणाचं भागलं नसतं. त्याच्यामुळे मग आम्ही जेवायला स्वयंपाक बनवण्यासाठी ते थांबलो सगळेजण. गाडी पण धुवायची होती, कारण गाडी इतकी घाण केली होती ना, पोरींना उलट्या होत होत्या. खूप गाडी घाण केली होती, त्याच्यामुळे गाडी पण धुवायची होती. कारण आम्हाला 2 दिवसाचा प्रवास राहिला होता आमचा, त्याच्यामुळे इथं गाडी थांबवली. ते ड्रायव्हरचं गाडी धुवायचं काम चालू होतं, आणि आमचा इथं स्वयंपाक वगैरे बनवून जेवण करायचं काम चालू होतं. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आत्ता व्हिडिओ मी इथंच स्टॉप करते. दुसरा जर व्हिडिओ ह्यात ॲड केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय. श्री स्वामी समर्थ.